आज तुम्ही तहसीलदाराला निवेदन दिले, काय तुमच्या प्रमुख प्रहार संघातर्फे तुम्ही काय प्रमुख मागण्या घेऊन गेले त्यांनी? हयात जे ते तहसील कार्यालयापर्यंत आणून द्यायचा असा आदेश काढला होता त्यांनी, पण त्या आदेशाला आम्ही तहसीलदाराला निवेदन घेऊन गेलो की हे आंधळे पांगळे वयोवृद्ध विधवा माता भगिनी त्या येऊ शकत नाही, त्या आम्हाला मागण्या जे त्यांनी नेम नेमलं होतं ते आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही असं हे निवेदन घेऊन गेलो होतो. कोणत्या योजनेचे लाभार्थी आहेत? संजय गांधी, श्रवणबाळ, परित्यक्त ह्या असे अपंग हे निराधारचे सर्वचे फायदे. किती लाभार्थी आणि कोणत्या कोणत्या गावचे? हे लाभार्थी दुधाड, भांबाडा, करमाड, सेलू, चारठा ह्या सर्कल मधून आम्ही आलेलो आहे. ग्रामसेवक हयात प्रमाणपत्र मागतात. तलाट्यांनी इकडल्या नायब तहसीलदारांना त्यांनी हाकलून देत होते ते का तुम्ही प्रत्यक्ष जे लाभार्थी त्या येऊन आणि इथं ते सबमिट करावं असं त्यांनी प्रत्येकाला सूचना देत होते. संघटनेतर्फे किती दिवसापासून ही मागणी तुम्ही लावून होती? ही लढा म्हणजे तात्काळच त्यांनी पेपर दिव्य मराठीला ती बातमी लावली आणि त्या बातमीवर मी आक्षेप घेतला का हे मान्य नाही, हे गोरगरीब आंधळे पांगळ्याला इथे येणे शक्य नाही. त्यामुळे मी तात्काळ याच्यावर आक्षेप घेऊन आणि तहसीलदाराला आज समक्ष भेटून आणि त्यांचं म्हणणं आणि त्या माझ्या शब्दाला माझ्या गोरगरीब माता भगिनी माझ्या अपंगाला आज त्यांनी सांगितलं की हा हयात प्रमाणपत्र तलाट्यामार्फत आम्ही घेण्यात येईल अशी त्यांना गवाही देऊन आणि आम्हाला हे निवेदनात तात्काळच त्यांना निर्णय जाहीर केला. असं लेखी स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलं का तोटी सांगितलं? नाही, लेखी स्वरूपात बी आम्ही बोर्ड फलक लावून टाकू असं त्यांनी सांगितलं. आणि जर तहसीलदार साहेबांनी किंवा तलाठींनी जर हयात प्रमाणपत्र स्वीकारले नाही तर पुढची भूमिका आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल, याच्यापेक्षा बी वेगळ्या पद्धतीची. शासनाच्या जाचकाठी रद्द झाल्याच पाहिजे. शासनाच्या जाचकाठी रद्द झाल्याच पाहिजे. विद्वान आहे आपण साहेब बाहेर